तर मंडळींनो, आज आपली सकाळ झाली 8:30 वाजता आणि आपण आज निघालो होतो कसालला, कारण आपल्या काकांचं थोडंसं काम होतं. काय होतं ते आपल्याला पुढे समजेलच. तर गाडीमध्ये मस्तपैकी गाणी वगैरे लावलेली होतीच. मी गाणी ऐकत आपण निघालो होतो. मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण पण होतं. तर मंडळींनो, हे वातावरण तुम्हाला दाखवतो. मस्तपैकी सुंदर वातावरण चालू आहे आणि गाणी पण चालू आहेत. आणि थोड्याच वेळात आपण येऊन पोचलो आपल्या वैभवडीमध्ये. तर चला, ही आपली वैभवडी आहे आणि थोड्याच वेळात आपण येऊन पोचलो आपल्या तळ्यामध्ये. तर वरती जो पूल दिसतोय तो आपला मुंबई गोवा महामार्गाचा हायवे आहे. चला तर मंडळी, आपण आणि त्या थोड्याच वेळात आपण परत मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत. मुंबई गोवा हायवेचं हे मस्त सुंदर असं दृश्य. आणि आपण येऊन पोचलो आहोत ते आपल्या कसालमध्ये. तर आपलं काम होतं कोलते हॉस्पिटल यांच्याकडे, आणि हे डॉक्टर आहेत ते आपल्या गावातलेच आहेत, उत्तम असे डॉक्टर MBBS. आणि ही गर्दी बघू शकता तुम्ही त्यांच्या दवाखान्यात. मंडळींनी ह्याच गर्दीमुळे आपल्याला थोडासा वेळ लागला होता आणि आपल्याला जेवायला साधारण 3 वाजले होते. तर या हॉटेलमध्ये आपण जेवायला थांबलो होतो आणि जेवण पण झाले. तर मंडळींनो, हा मुंबई गोवा हायवे हा साधारण 500 किलोमीटरचा आहे आणि अजून पण याचं काम पूर्ण झालं नाही. मुंबईवरून येणारे जे आपले कोकणी चाकरमारे आहेत त्यांना गणपतीचा खूपच त्रास होतो या रस्त्यामुळे, अर्धवट कामामुळे. मंडळींनो, घरी येताना मस्तपैकी असं सुंदर असं वातावरण झालं होतं तयार. तर बघायला पण खूप छान वाटत होतं. मस्त असं आकाशी आभाळ आणि त्यात पांढरे ढग, एकदम खतरनाक वातावरण होतं. आपल्याला दवाखान्यात वेळ झाल्यामुळे आपल्याला घरी पोचायला सुद्धा वेळ झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.